श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कशा आहेत सगळे? मजेत असणार, आनंदी असणार आणि सुखी असणार अशी अपेक्षा करते. तर आजचा विषय आपला आहे की 7 कवड्यांची जी सेवा आहे, कवड्यांची सेवा कशी करावी किंवा कवड्या ज्या असतात त्या मंत्रून कशा ठेवाव्यात आपल्या देवघरात, त्याविषयी माहिती सांगणार आहे. आणि ही सेवा आपल्याला करायची आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी. तर मी मागे तुम्हाला सेवा बोलली होती की अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला कुठल्या कुठल्या सेवा करायच्या आहेत. त्याच्यात मी लवंगांची पण सेवा तुम्हाला सांगितलेली आहे आणि तसंच कवड्यांची सेवा पण बोललेली आहे, पण ती कशी करायची ते मी सांगितलेलं नव्हतं. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी ते तुम्हाला सांगणार आहे की कवड्या आणून आपण कशा मंत्राव्या, कोणते मंत्रस्तोत्र आपण बोलायचे आणि जुन्या कवडींचं काय करायचं, नव्या कवड्या कशा प्रकारे आपण देवघरामध्ये ठेवायच्या आहेत किंवा त्याच कवड्या आपल्याला कंटिन्यू करायच्या आहेत का, किंवा आपल्याला दररोज पूजा करायची का, याविषयी मी माहिती सांगणार आहे. आजचा विषय आपला हा होणार आहे. पण त्याच्या आधी सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल की अक्षय तृतीया हा जो मुहूर्त आहे, हा आपला हिंदू धर्मात या सणाला खूप महत्त्व दिलं गेलेला आहे. हा 4 मुहूर्तापैकी 4.5 मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त जो असतो तो मानला जातो. अक्षय तृतीया हा खूप शुभ मुहूर्त आहे. या दिवशी आपण ज्या काही सेवा करत असतो किंवा कुठलंही दान धर्म कुठलंही करत असतो, हे अखंड म्हणजे खूप पटीने आपल्या घरी टिकत असतं आणि अक्षय पटीने याचं फळ आपल्याला मिळत असतं. आपण कुठलंही काम करतो, जेवढं आपलं पितृसाठी समर्पित आहे हा दिवस, त्याच प्रकारे हा दिवस जो आहे हा लक्ष्मी प्राप्तीसाठी कितीतरी पटीने देखील हा समर्पित आहे. म्हणून त्या दिवशी आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची देखील सेवा करायची आहे. म्हणून तुम्हाला सांगेल की ज्या सेवा तुम्हाला सांगण्यात आलेल्या आहेत माझ्याकडून, निदान तेवढ्या तरी सेवा तुम्ही करा असं सांगेल. ज्यांच्या घरात आर्थिक प्रॉब्लेम आहे, म्हणजे पैसा येतो टिकत नाही, पैशाला पैसा टिकत नाही, किंवा पैसा आहे जरी सगळ्यांचं समाधानी आहे, पण तो जो पैसा असतो लक्ष्मी माता कशी स्थिर राहील ते आपल्याला करायचं असतं. आजच्या दुनियामध्ये कधीच कोणी असं नाही की मला पैसा नको असं म्हणणार नाही. सगळ्यांनाच आवश्यकता आहे, पैशाशिवाय काहीच नाही. पण त्याच्यासाठी आपल्याला सेवा देखील करावी लागतात. देवता हे मंत्राच्या अधीन असतात. बरेच लोक बोलत असतात की म्हणजे बाकीच्या गोष्टी करा, अध्यात्म बरेच म्हणजे निगेटिव्ह बोलणारे पण असतात. म्हणून तुम्हाला सांगेल की आपण कष्ट करत असतो, सगळं काही प्रयत्न करतो, पण पैशाला पैसा मात्र टिकत नाही. तर हे लक्षात घ्या की देवता देखील हे मंत्राच्या अधीन असतात, काही गोष्टींच्या अधीन असतात. म्हणून तुम्हाला सांगेल सेवा आणि अध्यात्म करणं देखील तेवढं महत्त्वाचं असतं. नशिबाला ही सेवेची अध्यात्माची जोडी असणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणून तुम्हाला सांगेल निदान सेवा ज्या असतात ह्या आपण केल्याच पाहिजे. आणि कवड्या ज्या असतात त्या बघा, लवंग असू द्या, कवड्या असू द्या, ज्या ह्या सेवा सांगण्यात येतात ह्या कुलदेवतेला सुद्धा आवश्यक म्हणजे प्रिय आहेत. ठीक आहे ना, आवश्यक अशी सेवा आहे. तसंच अक्षय तृतीया जो मुहूर्त असतो तो देखील खूप शुभ मुहूर्त आहे. त्या दिवशी सुद्धा आपल्याला ही सेवा करायची आहे. तुम्ही 41 दिवस जर संकल्पयुक्त ही सेवा केली तर ती देखील खूप प्रभावी अशी सेवा आहे. तुम्ही 41 दिवस कंटिन्यू करू शकतात, किंवा तुम्हाला नाही करायची, तुमच्या घरात कवड्या नसतील किंवा असतील पण जुन्या, तर त्या कवड्या विसर्जित करून किंवा चांगल्या असतील तर त्या राहू देऊ शकतात तुम्ही. ज्या कवड्यात आपण चेक करा, चांगल्या असतील कवड्या तर त्याच देखील आपण यूज करू शकतो. असं नाही की त्या विसर्जन करायच्या. आपण खराब झाल्या असतील चेक करा कवड्या, जर खराब असतील तर तेवढ्या कवड्या आपण विसर्जन करा वाहत्या पाण्यामध्ये आणि नव्याने कवड्या बाकीच्या घेऊन या. आणि आपण कशी पूजा करायची, स्थापना आपल्या देवघरात कशी करायची ते मी तुम्हाला पुढे सांगत आहे. तर आपल्याला कवड्या बाजारातून घेऊन यायच्या असतील तर मी तुम्हाला सांगितलं त्या यूज करू शकतात आपण. तर आपल्याला आधी दुधाने पाण्याने आपण स्वच्छ करून घ्यायच्या आहेत कवड्या, व्यवस्थित साफ करून पुसून घ्यायच्या आहेत. देवघरासमोर आपण बसायचं आहे. देवघरासमोर बसल्यानंतर तुम्ही एका डिशमध्ये ठेवा, छोटी डिश असेल त्याच्यात ठेवले अगदी तरी चालेल. तिथे ठेवल्यानंतर म्हणजे देवघराजवळ आपण छोटा पाट ठेवला तरी चालेल, किंवा देवघराचा आपल्यासमोर जागा असेल तिथे ठेवू शकतात आसनावर. आणि नंतर हळदी कुंकू व्हायचं आहे, धूप दाखवायचं आहे, धूप दीप दाखवायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ज्या कवड्या असतील त्या उजव्या हातात, आता सेल्फी कॅमेरा असल्यामुळे तुम्हाला माझा हात उलटा दिसत असेल, तर उजव्या हातात आपल्या कवड्या घ्यायच्या आहेत. डिशच्या डिश ठेवली आपण तरीही चालेल, किंवा नुसत्या कवड्या घेतल्या तरीही चालेल. तर तुम्हाला कवड्या घ्यायच्या आहेत आणि कवड्या घेतल्यानंतर आपल्याला मंत्रस्तोत्र कोणते बोलायचे ते मी तुम्हाला सांगेल. तर मंत्रस्तोत्र बोलत असताना श्री सूक्तम हे आवडती सेवा आहे माता लक्ष्मीची. तर श्री सूक्त हे
16 वेळा बोलायचं आहे. श्रीसूक्त हे 16 वेळाच बोला असं मी तुम्हाला सांगेल. तुम्हाला जर प्रॉब्लेम असतील तर 16 वेळाच बोला असं सांगेल. पैशाचा प्रॉब्लेम खूप प्रमाणात असेल तर, कारण जेवढे आपण जास्त सेवा करत असतो तेवढंच म्हणजे त्यांची पॉवर देखील वाढत असते, तेवढी शक्ती आपल्या घरात आकर्षित होत असते ब्रह्मांडामधून, हे लक्षात घ्या. म्हणून तुमच्या घरी जर खरंच पैशांचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही 16 वेळाच श्रीसूक्त बोलायचं आहे. 15 वेळेस श्रीसूक्त बोला. 16व्या वेळेस श्रीसूक्त बोलत असताना फलश्रुती सकट बोलायचं आहे. 15 वेळा श्रीसूक्त फलश्रुती नाही बोलली तरी चालेल, 16व्या वेळेस आपण फलश्रुती सकट बोलायचं आहे. ठीक आहे. नंतर आपल्याला बोलायचं आहे व्यंकटेश स्तोत्र. व्यंकटेश स्तोत्र आपलं जे आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे ते म्हटलं तरी चालेल. व्यंकटेशो वासुदेवा प्रद्युम्न मित विक्रमा, हा 169 पान नंबरवर असेल बाय चान्स तर ते तुम्ही एकच पेज आहे, ते संस्कृतमध्ये आहे. ते नाही जमलं तर मराठीत देखील असतं आपलं, ते तुम्ही म्हटलं तरीही चालेल. नाही येत असेल तुम्हाला तर मोबाईलला लावा तरीही चालेल, हातात घ्या आणि तिथे तुम्ही संस्कृतमध्ये किंवा मराठीत नसेल तर मोबाईलला लावलं आणि केलं तरीही चालेल सेवा, पण तिथून उठायचं नाही, पूर्ण सेवा होते तोपर्यंत. त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल विष्णू गायत्री मंत्र. ठीक आहे. विष्णू गायत्री मंत्र हा नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे आपला, तो आपल्याला बोलायचा आहे 24 वेळा किंवा 1 माळ. तुम्हाला वेळ असेल तशी तुम्ही सेवा करू शकता. फक्त एवढंच सांगेल, जेवढी सेवा जास्त तेवढा प्रभाव जास्त, तेवढी आकर्षण शक्ती जी असते ती जास्त होत असते. म्हणून तुम्हाला सांगेल 24 वेळा तरी तुम्हाला मंत्र बोलायचा आहे. विष्णू गायत्री मंत्र 24 वेळा, लक्ष्मी गायत्री मंत्र 24 वेळा किंवा 1 माळ. त्याच्यानंतर नवार्णव मंत्र, आपला कुलस्वामिनी आईचा नवार्णव मंत्र जो आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, हा मंत्र 24 वेळा किंवा 1 माळ. आपला कुबेर मंत्र घ्यायचा आहे 24 वेळा किंवा मग 1 माळ. कुबेराय नमः असं म्हटलं तरीही चालेल, पण आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये जो मंत्र आहे ओम वैश्रवाय स्वाहा, ओम शिम ओम ह्रीं शिम ह्रीं क्लीं शिम क्लीं श्री वित्तेश्वराय नमः, हा मंत्र खूप प्रभावशाली मंत्र आहे कुबेरा देवतांचा. म्हणून हा मंत्र म्हटला तर अतिउत्तम. मग नाही जमला तुम्हाला तर श्री कुबेराय नमः, ओम श्री कुबेराय नमः हा म्हटला तरीही चालेल, 24 वेळा किंवा 1 माळ. हे सगळं झाल्यानंतर गुरूंना विसरू नका. आपले गुरु देखील तेवढेच महत्त्वाचे आहेत. म्हणून श्री स्वामी समर्थ गुरूंचं पाठबळ असणं आवश्यक असतं. तुम्ही सेवा करा, कार्य करा, कुठलीही गोष्ट करा, पण गुरूंना घेऊनच करायचं आहे. म्हणून तुम्हाला सांगेल श्री स्वामी समर्थ या मंत्राची 1 माळ घ्यायची आहे. तुम्ही डाव्या हाताने जप करू शकता. आता मी तर डाव्या हाताने जप करते. 1 माळ जर करायची नाही, तुम्हाला सवय नसेल तर तुम्ही पेरूंनी असे मोजू शकतात किंवा माचीसच्या काड्या ठेवा, काहीतरी म्हणजे खून म्हणून ठेवा आणि त्या प्रकारे तुम्ही करू शकतात. असं काउंट करायची आहे आपल्याला उजव्या हातात घेऊन. हे झाल्यानंतर आपण ज्या कवड्या आहेत त्या तिथे आपण वाटीत परत ठेवा. नंतर आपल्याला जी लक्ष्मी मातेची आरती वगैरे येत असेल तर ती म्हणा, नाही म्हटली तरी चालेल पण म्हणा, किंवा महालक्ष्मी मातेचं म्हणजे स्मरण करून आपल्याला पूजा करायचे. ओम श्री महालक्ष्मी नमः. त्याच्यानंतर आपल्याला पूजा धूप दीप दाखवायचा आहे. पिवळा छोटासा कापड घ्यायचा आहे. पिवळ्या कापडमध्ये ह्या कवड्या बांधायच्या आहेत आणि आपल्याला देवघरामध्ये ईशान्य कोपरा असेल तो किंवा नसेल पण तर देवघरामध्ये ह्या कवड्या आपल्याला ठेवायच्या आहेत. अशा प्रकारे ठेवायच्या आहेत. आणि ह्या कवड्या आपल्याला बघा, आता कोणी डिशमध्ये ठेवत असं, मी पण मागे ठेवल्या होत्या एका डिशमध्ये, पण काय होतं धूळ बसत असते नेहमी. स्वच्छ आपण रोजच्या रोज अभिषेक करतो का कवडींचा? नाही करत. तर मी कापडमध्येच परत ठेवल्या. मग आधी कापडातच होत्या पिवळ्या माझ्या, नंतर डिशमध्ये ठेवल्यामध्ये मी, आणि नंतर मग धूळ बसायला लागली. मग मी स्वतः अभिषेक केल्यानंतर परत कापडात बांधून ठेवलेल्या आहेत. तर तुम्ही असं करू शकता. आता कवड्या या माझ्या पिवळ्या आहेत, तर केंद्रांमध्ये देखील सांगतात पिवळ्या कवड्या घेतल्या तरी चालतात. आणि नाहीच तुम्हाला घ्यायच्या तर सफेद कवड्या घेतल्या तरी चालतील. 7 कवड्या, जर नाही मिळाल्या पिवळ्या तर 7 कवड्या घ्या सफेद. घरी आणल्यानंतर हळदीच्या पाण्यामध्ये तुम्ही ठेवू शकतात, किंवा केसर असेल तर केशर मिश्रित दूध बनवा, त्याच्यात तुम्ही रात्रभर पडू दिल्या तरी त्या पिवळा रंग त्यांना येईल. किंवा मग हळदीच्या याच्यात ठेवलं, हळद लावून आपण थोडंसं, तरी त्या पिवळ्या होतील तरीही चालतील. किंवा पिवळ्या तुम्हाला मिळाल्या ना तरीही चालतील, काही हरकत नाही. तर तुम्ही अशा प्रकारे आपल्याला कवड्या घ्यायच्या आहेत. आता तुम्हाला जसं सांगितलं, जुन्या असतील, जर खराब झाल्या असतील तर विसर्जन करा, नसतील खराब झालेला त्याच कवड्या तुम्ही यूज करू शकतात. आता तुम्हाला अक्षय तृतीयाला नाहीच जमलं ही सेवा करायला, तर तुम्हाला सांगेल मंगळवारी किंवा शुक्रवारी ही सेवा तुम्ही करू शकतात. आणि महिन्यामध्ये बघा तुम्हाला जेव्हा पण वेळ भेटेल, मंगळवार किंवा शुक्रवार,
महिन्यात 1 वेळा तरी ही सेवा करत चला. म्हणजे आपल्या कवड्या ज्या असतात, जसं आपल्याला मोबाईल वगैरे बघा चार्जिंग होत असते किंवा आपल्याला एक्झाम देण्यासाठी अभ्यास हा महत्त्वाचा असतो, बरोबर. त्याच प्रकारे त्या कवड्या देखील असं नाही की आपण मंत्रून ठेवून दिल्या आणि नंतर बघायचंच नाही वर्षभर, असं नका करू. 1 महिन्यात एकदा तरी आपण या कवड्या मंत्रायच्या. तुम्हाला जमेल त्या दिवशी, मंगळवार किंवा शुक्रवार देवी आईचा वार असतो, त्या दिवशी तुम्ही घ्या आणि या कवड्या मंत्रू शकतात. या प्रकारे आपल्याला सेवा करायची कवड्यांची. कवड्या कशा मंत्रायच्या, काय मंत्रायच्या, अजून काही प्रश्न असतील तुमच्या मनात तर नक्कीच विचारा, त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. चला मग इथेच थांबते, नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.